but the sunlight hits in so many ways. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2. तुम्ही पार्ट 1 बघितला असेलच, नसेल बघितला तर पार्ट 1 पण बघून घ्या. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आज आहे डे 2. आम्ही आहोत गणपतीपुळेमध्ये. हा समोर प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इथे मंदिराचा एंट्रन्स आहे. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. तर आज आहे डे 2. तर आज आपण कुठे कुठे फिरणार होतो आपलं तर तुम्हाला ते आजच्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला आजचा स्टार्ट करूयात. सगळी पॅकिंग तयारी करून झालेली आहे. आता बस फक्त चेकआउट करून निघा तिथून. तर मित्रांनो, आम्ही आत्ता निघालो आहे. जस्ट चेकआउट केलं आणि आता इथून निघालो आहे गणपतीपुळेवरून. हे समोर दिसतं MTDCचं रिसॉर्ट. इथे पण बुकिंग मी करत होतो, पण इथं खूप लवकर फिलअप होऊन जातं. इथले सगळे रूम्स जे आहेत सगळे, इथलं बॅम्बो हाऊस एक छान आहेत, हे लवकर बुक होऊन जातं. सो आम्हाला इथे समोर बुक करावं लागलं, मग इथे एक ॲवेलेबल होतं. सो इकडे जायचं असेल तुम्हाला साधारण एक 15-1 दिवस तरी आधी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून ठेवा, कारण MTDC रिसॉर्ट खूप त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. चला आता इथून निघूयात, बघूयात आपण कुठं चाललो आता. तर आम्ही आत्ता आलो आहे प्राचीन कोकण म्युझियमला. चला आता जरा आतमध्ये बघून येऊ काय कसं आहे. मी खूप वर्षांपूर्वी आलो होतो. तर आम्ही आता आलो आहे, काय म्हणतात याला, मॅजिक गार्डन आहे ना हे. मॅजिक गार्डनला आलो आता आम्ही. इथं बरेच शो आहे असे वेगवेगळे, मॅजिक शो वगैरे, गोस्ट इन कोकण, हे सगळे शो आहे इथे, बघू शकता. शो आहेत इथे. आणि इथे जर फोटोशूट तुम्हाला करायचं असेल तर 50 रुपीज एक्स्ट्रा द्यावं लागतात. आपण बघूयात काय काय आतमध्ये. फ्रेंड्स, आम्ही आलो आहे इन्फिनिटी हॉलमध्ये. असा व्ह्यू बघा. फायनली मिरर इमेजमधून कसं तरी बाहेर पडलो आम्ही. दोघं कन्फ्यूज झालो होतो. आता काय नेक्स्ट बघूयात ॲक्टिव्हिटी. आम्ही आता आलो होतो वर्टेक्स टनलमध्ये. तुम्हाला इथं दाखवतो कसं दिसतंय. नॉर्मली आता असं वाटतं आपण स्टेबल उभं आहे, म्हणजे आम्ही समोर बघतो इथं उभं राहिलं असं वाटतं की आपण पडतोय काय. आता आपण जाऊयात हॉरर शो बघायला. तर फ्रेंड्स, आम्ही आत्ताच काय म्हणतात हॉरर शो बघून आलेलो आहे. भयंकर शो आहे हा वाईश नाही. कसा शो आहे? खूप डेंजर. आमची हार्टबीट कम्प्लीट अशी काय 300 स्पीडने हार्टबीट पळायला लागली आता आमची. का भयंकर शो आहे ना. प्रत्येकाने झालं का बघितलंच पाहिजे हा शो. एक नंबर आला, एक नंबर. तर मी आता 3D शो बघून आलेलो आहे आणि आता बघतोय आम्ही मॅजिक शो. बघूयात काय काय मॅजिक दाखवतात ते आपल्याला.
आता असं तर आता कोण येणार भाऊ तुमच्याकडे कोण येणार डाळ्या वाजवा तुझं नाव कुठलं गाव नांदेड परभणी अरे बापरे हे पिशवीत काय आहे का बघ दादा 7 इंच वगैरे या खाली आहे सर उलटा भाग सरळ भाग पिशवी माझ्या सासूचं लग्नात घेतलं तो पान खायला असं तसं कमला बोलतात 7 किलो बॉल किशा पिशा घालू नको हे बॉल आला जा गेला समोर थोडा खाली पडव हातात घ्या थोडा बॉल थोडा दादा हातातला बॉल दे रे भाऊ चेष्टा करू नको अरे घेताय असा कर बंद कर बोलो भो ठीक आहे सर दादा हा होता यार आता बघ रे भाऊ हातात तर आमचं पूर्ण मॅजिक शो पूर्ण बघून झालेलं आहे. मॅजिक शो पण झाला आहे. सगळ्याच प्रकारचे इथे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते करून झालेल्या आहेत. इथं आपण गेम झोनिंगमध्ये पण गेम्स चॅलेंज करू शकतो, गेम्स खेळू शकतो. काय आता कुठे जायचं? आता मी ऑनलाईन बघितलं एक आरेवारी बीच आहे, तिकडे एक चक्कर मारून येऊ. छान वाटतं तो. सो नाऊ वी आर ऑन द वे टू आरेवारी बीच. Just look at the view. तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आरेवारे बीच हा एकच बीच आहे, पण असं नाही आहे. तर आरे आणि वारे असे 2 वेगवेगळे बीच आहेत. तर गणपतीपासून आरेवारे बीचकडे जाताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला वारे बीच लागतो आणि त्यानंतर आपल्याला आरे बीच लागतो. Mixing in the house. मैं सुता उठा जागा तेनू वाह बघा काय नंबर आहे समोर. सगळी माणसं आहेत का? हो मग तिथे आहे ना सगळे पब्लिक आहेत. हा रोड मस्त आहे ना, सगळं पूर्ण समुद्राच्या कडेकडे नाही पूर्ण. हा असेल बहुतेक मला ते वाटते. तोच वाटतं. तर आम्ही आता आलो आहे आरेवारी बीचला. इथे झिपलाईन आहे. वैष्णवीची इच्छा आहे झिपलाईन करायची. बघूया तर करते की नाही. एकदा बघूयात कसं आहे ते. जास्त रिस्की वाटते मला तर. इथून सुरू स्टार्ट होतं तर पूर्ण बीचच्या समोर दिसतो एक पॉईंट, तो तिथपर्यंत झिपलाईन आहे पूर्ण. हे भाई दिसतंय बघा. हो असं करायचं आहे. करशील का? करशील? हे बघ भरपूर लांब आहे यार. वैष्णवीने तयारी केलेली आहे झिपलाईनची. रेडी होणार झिपलाईनसाठी. मला तर भीती वाटते. तर वैष्णवी जाती आहे. तो वैष्णवी रेडी झाली आता. वैष्णवी रेडी? थम्सअप कर एक. थम्सअप दे एक मस्त. वरती गेल्यावर झालं सांगितलं ना वरती यायला. वैष्णवी गेलेली आहे. जरी स्लो झालं एंडिंगला तरी समोर रशी पकडायची खेचून घेतात एंडला. टेक ऑफ रेडी. सिंगल पार्टिसिपेंट मीडियम ब्रेक ओव्हर नाउ. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. ये वैष्णवी इकडे. कसं वाटलं?
खूप मस्त वाटतं. बरं वाटलं ना? गोळा येतो पोटात. फक्त थोडंसं स्टार्टिंगला खाली जातं ना. हां, नंतर कसं वाटतं नंतर मग? नाही काय वाटत. छान वाटतं. हां. मोबाईल धरता आला व्यवस्थित. हो. आपली वैष्णो डेअरिंग बाजू बाबा ती जाऊन आली. चला आपल्या खाली जायचं जातं बीचवर. चलो बीच पर चलते फिर. चल. तर मित्रांनो आता आम्हाला काय सापडलंय बीचवर बघा. महिंद्राचा लोगो सापडलाय. याला काय म्हणतात? शंख आहे ना? काय शिंपले ते? शिंपल्यांचा महिंद्राचा लोगो आहे. न्यू महिंद्राचा लोगो. तर आरे वारे बीचवरून आपण निघालोय. पुन्हा एकदा आलो गणपतीपुळेमध्ये आणि गणपतीपुळेवरून निघालोय नेक्स्ट लोकेशनला. तर नेक्स्ट लोकेशन कुठलं आहे कळलंच तुम्हाला थोड्या वेळातच. तर आत्ता आम्ही ऑन द वे आहोत. इथं आम्ही आत्ता थोडं ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. ॲक्च्युली जेवणच करायचं होतं आम्हाला, पण इथं फक्त ब्रेकफास्ट अवेलेबल आहे, मेन कोर्स नाही आहे. तर आम्ही ऑर्डर केला एक मेदूवडा आणि इथली स्पेशालिटी आहे स्पंजी डोसा. तर बघूयात कसं लागतं. स्पंजी डोसा आलेला आहे. टोटली वर्थ इट आहे. इतका मस्त लागतं, इतकं सॉफ्ट आहे, एकच नंबर आहे. मस्त टेस्ट आहे. स्पेशलिटी यांची म्हटल्यावर बेस्ट आहे, खरंच बेस्ट आहे. आम्हाला एक प्युअर व्हेज ढाबा दिसलं होतं इथे पंजाबी रसोई म्हणून. तर इथे आता आम्ही डिनर केलेलं आहे. आता पुढे निघू परत. तर मित्रांनो तुम्ही जर कोकणात येणार असाल आणि जर तुम्ही प्युअर व्हेज असाल तर तुमची इकडे जेवणाचे थोडेसे हाल होऊ शकतात. कारण इकडे सगळे व्हेज नॉन व्हेज मिक्स किंवा प्युअर व्हेज नाहीच भेटत. म्हणजे नॉन व्हेजचेच हॉटेल जास्त आहे इकडे. सो जर इकडे कोकणात येणार असाल आणि तुम्ही प्युअर व्हेज असाल थोडंसं ती तयारी तुम्हाला ठेवायला लागेल, मानसिकता. तर आम्ही पुन्हा एकदा आपली मिस्टीची टँक फुल केलेलं आहे. आपल्या मिस्टीने एकदम बेस्ट ॲव्हरेज दिलेलं आहे. आता पुन्हा एकदा याच्यावर किती दाखवतं, याच्यावर 20.1 दाखवतं आहे. ऑलमोस्ट सेम ॲव्हरेज आपल्या गाडीने ॲक्च्युअलमध्ये पण दिलेलं आहे. बेस्ट मायलेज कार इन द वर्ल्ड. तर मित्रांनो रात्रीचे 10:40 वाजलेले आहेत. तर ट्रॅफिक बघा ना, खूप मोठी ट्रॅफिक लागलेली, लांबच लांब. एक कंटेनर ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला होता इथे आत्ता मागे. जवळपास 2 ते 3 तास थांबावं लागेल, एवढी मोठी लाईन लागलेली आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 3. तर आम्ही आत्ता आहोत माणगावमध्ये. काल आमचा स्टॉप ॲक्च्युली पाली किंवा खोपोलीच्या आसपास आम्हाला करायचा होता, बट रात्री आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागली माणगावमध्ये. सो आम्ही माणगावमध्ये स्टे केला आहे. हे थांबलो होतो एका ठिकाणी. सो हा व्हिडिओ मी बहुतेक पार्ट 3मध्ये टाकू शकतो, किंवा पार्ट 2 जर जास्त मोठा आला असेल तर पार्ट 3मध्ये टाकेल, किंवा पार्ट 2मध्ये हा व्हिडिओ असेल. तर आपण इथून आता निघूयात आता पालीकडे. पाली एक खोपोली, त्या मार्गे आपण पुढे जाऊयात. आणि माणगावमध्ये प्रसिद्ध ठिकाण म्हणजे दत्तगुरूंचं एक मंदिर आहे, जे टेंबे स्वामी महाराजांनी इथे करुणा त्रिपादी लिहिली होती असं माझं काकूने सांगितलेलं आहे. सो इथे मला व्हिजिट करायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली हे माणगाव ते माणगाव नाही आहे. हे पण कोकणातलंच आहे, ते पण कोकणातलं आहे, पण ते माणगाव रत्नागिरीच्या जवळचं आहे आणि आम्ही आत्ता आहो इंदापूरच्या जवळ. सो दर्शन करायचं राहून जाईल. आता ते काल मला माहीत असतं तर आम्ही गेलो असतो नक्कीच तिकडे, पण आता अनफॉर्च्युनेटली जाऊ शकत नाही. तर इथूनच नमस्कार महाराजांना आणि निघूयात आता इथं आपण. आम्ही आता ऑस्करवाडी मिसळला ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. इथे वैष्णवीला हे दिसलं जरा काय म्हणतात स्टोनच्या जरा वर्क केलेल्या वस्तू आहेत, त्यातलं एक घेतलं आहे मग आत्ता. तर आत्ता आम्ही आलो आहेत श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली येथे. मागं मंदिर आहे. तर आज येण्यामागचं म्हणजे आज टाईम पण इतका छान आहे. आज तारीख आहे 17 नोव्हेंबर 2025. तर आज आमचं लग्नाला 1 वर्ष पूर्ण होते आहे ना वैष्णू. तर आज खरंच आल्याचं समाधान भेटलं. आल्याच्या दिवशी आपल्या बाप्पाचं दर्शन पण झालं, छान निवांत दर्शन झालं आहे. मागं मंदिर आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे कर्जतमध्ये, आणि कर्जतमध्ये आलो आहे म्हटल्यावर वडापाव खाणार नाही असं तर होणार नाही. तेव्हा इथला स्पेशल वडापाव घेतला आहे. सो कर्जतवरून नाशिकला जायचं असेल तर मुरबाड शहापूर या रोडने जावं लागतं, आणि शहापूरवरून समृद्धी एक्सप्रेसवे कनेक्ट करावा लागतो.
पण मुरबाड शहापूर हा रस्ता शक्यतो अवॉइड करावा, कारण ह्या रस्त्यावर खूप जास्त पॅचेस खराब आहेत. तर फायनली आम्ही समृद्धी महामार्गाजवळ आलेलो आहे. इथून आता समृद्धी महामार्गाला आपण कनेक्ट करू आणि डायरेक्ट उतरू सिन्नरजवळ. आता एक्झॅक्टली आपण 3 वाजून 8 मिनिटांनी आपण समृद्धी महामार्ग कनेक्ट करतोय. बघूयात सिन्नरपर्यंत जायला इथं किती वेळ लागतो. तर मी फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स करतोय समृद्धी हायवेवर. वैष्णवीची ऑलरेडी 2 वेळेस करून झालेलं आहे एक्सपिरियन्स, आणि ते पण स्लायवे चालवली 2 वेळेस. आणि मी इथे सिन्नरजवळ असूनच आपले हायवे, तरी पण मी अजून एकदा सुद्धा ड्राईव्ह केलेलं नव्हतं याच्यावर. आता फर्स्ट टाइम ड्राईव्ह करतोय मी. छान वाटतंय. तर आता आपण एंटर करतोय इगतपुरी बोगदामध्ये. म्हणजे हा कसारा घाट जो आहे तोच हा. याची लेंथ जवळपास 8 किलोमीटर आहे. खूप लांब टनल आहे हा. बहुतेक इंडियातला की एशियातला सगळ्यात लॉंगेस्ट टनल आहे हा. सेफ्टीसाठी प्रत्येक ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर लावलेले आहेत आणि प्रत्येक तर 300 मीटरवर फायर एक्झिट पण आहे. बघू शकते दर 300 मीटरवर आहे कंटिन्युअस. आता वाजलेत 4:11. तर ऑलमोस्ट फक्त 1 तास आणि 5 मिनटावरती धरायला लागेल आणि आपण सिन्नरला एक्झिट घेतोय आता. तर किती साधारण 120 किलोमीटर अंतर होतं हे. तर 1 तासात 120 किलोमीटर आपण कव्हर केलेलं आहे. तर फायनली आपण सिन्नरमध्ये आलेलो आपल्या घरी. तर कसा वाटला आमचा हा ट्रॅव्हल ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटून एका नवीन वेगळ्या विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.